भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी सुरूच राहणार। 12 मे रोजी ठरल्याप्रमाणे शस्त्रसंधी कायम असेल। भारतीय लष्कराची निवेदन प्रसिद्ध करून माहिती। ऑपरेशन सिंदूरची यशोगाथा जगाला सांगण्यासाठी 7 शिष्टमंडळांची घोषणा। 59 सदस्यांची यादी जाहीर। 51 खासदार नेते आणि 8 राजदूतांचा समावेश। घाईघाईनं शिष्टमंडळ पाठवण्याची गरज नव्हती, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। तर काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण होत असल्याचाही आरोप। पहलगाम हल्ल्यादरम्यान पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी ज्योती मल्होत्राच्या संपर्कात होता। चौकशीतून मोठी माहिती समोर। ज्योतीच्या पाकिस्तान ट्रिपचा खर्चही दानिशनं केल्याचं उघड। महाराष्ट्रासाठी दिल्लीतून गुड न्यूज। 7 खासदारांना संसदरत्न पुरस्कार। सुप्रिया सुळे, श्रीरंग वारणे, स्मिता वाघ, अरविंद सावंत, नरेश म्हस्के, वर्षा गायकवाड, मेधा कुलकर्णी यांचा समावेश। वाहतूक नियमांच्या पालनासाठी पुणे महापालिकेची कठोर भूमिका। नियमभंग करणाऱ्या सिटी बसच्या चालकांवर यापुढे थेट निलंबनाची कारवाई होणार। वाहकालाही 2000चा दंड ठोठावणार। सोलापूरमध्ये एमआयडीसीमध्ये कारखान्याला लागलेली आग 9 तासांनंतरही धुमसतेच। भीषण आगीत 3घांचा मृत्यू तर अजूनही 4 जण अडकल्याची माहिती। हैदराबादच्या गुलजार हाऊसजवळ भीषण आग, 17 जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जण जखमी। अग्निशमन दलाचा 11 गाड्या आणि 10 अँब्युलन्स घटनास्थळी। आयपीएलमध्ये आज सुपर संडे। पंजाब किंग्सचा राजस्थान रॉयल्स सोबत सामना, तर दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत। बुलढाण्यातील लोणारमधील प्राचीन दैत्यसुदन मंदिरात किरणोत्सव। भगवान विष्णूच्या चरणी सूर्यकिरणांचा अभिषेक। खगोल आणि वास्तुशास्त्राचा अनोखा संगम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।